छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय जाळणाऱ्या बेड्या ठोकण्यात आल्यात। योगेश मुळे असं आरोपीचं नाव आहे। कैलासनगरमधील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षा जाधवांच्या भावावर हल्ला झालाय। प्रचार करताना हा हल्ला झाल्याची माहिती आहे। धमकी देत शस्त्राने बॅनर फाडून मारहाण करण्यात आली आहे। मिथुन जाधव असं वर्षा जाधव यांच्या भावाचं नाव आहे। अहिल्यानगरमधील पारनेरमध्ये 2024 साली सिस्पेस कंपनीकडून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा सीबीआयने तपास करण्याची मागणी केली आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांना ही मागणी करणार आहेत। गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15% परतावा देण्याचं आमिष या कंपनीकडून दाखवण्यात आलं होतं। दौरा आहे, आम्ही तयार झालेली आहे। जे सिस्पेचं जे प्रकरण घडलेलं आहे, मोठा अपार झालेला आहे, सामान्य जनतेचे पैसे लूट झालेली आहे। त्यांच्या दौऱ्यामध्ये मी त्याची सीबीआयची एन्क्वायरी मागणी करणार आहे। जो मोठा फ्रॉड झालेला आहे सिस्पे काय ते सिस्पेच्या संदर्भामध्ये बाकीचे काही जे जिल्ह्यामध्ये आर्थिक फ्रॉड झाले तर त्या संदर्भात मी आढावा घेतला। मुख्यमंत्र्यांना मला निवेदन द्यायचं की सीबीआय एन्क्वायरी करायची, तर त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललेलो आहे। फक्त निवडणूक आल्यानंतर सिस्पे घोटाळा आणि त्या सिस्पे घोटाळ्यात फक्त माझं नाव गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो। पण तुम्ही पाहिलं असेल, ज्यांच्याकडून असा प्रयत्न केला जातो त्यांच्याकडून त्या सर्वसामान्य लोकांचे पैसे काढण्यासाठी कुठलाही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही। फक्त राजकारण म्हणून त्या गोष्टी करायच्या। ज्यावेळेस सिस्पे सारखा घोटाळा झाला त्यावेळेस सगळ्यात आधी त्या जे लोक ज्यांनी ह्या घोटाळा केला, स्कॅम केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या बाबत आम्ही आमच्या लोकांचे पैसे वसूल होण्याच्या बाबत मी पाठपुरावा केला। 15 वर्षात बडनेराचा विकास का झाला नाही? आमदार संजय खोडकेंनी रवी राणांना हा सवाल उपस्थित केलाय। 15 वर्षातला शासकीय निधी कुठे गेला असा देखील सवाल उपस्थित केलाय। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार संजय खोडके यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे। या 15 वर्षामध्ये शासकीय निधी जो आलेला आहे त्या शासकीय निधीमध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही आणि तो पैसा कुठे गेला हा माझा मूळ मुद्दा होता। त्याला बगल दिली त्यांनी। त्याच्यावर त्यांनी म्हटलं नाही की तुम्ही इन्क्वायरी करा किंवा ऑडिट करा असं त्यांनी म्हटलं नाही, परंतु त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला। माझं मानसिक संतुलन चांगलं आहे म्हणूनच मी 85 उमेदवार उभं करू शकलो आणि 87 उमेदवाराचं पॅनल आम्ही दोन पक्ष म्हणून केलं। जर त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे म्हणूनच आज ते ज्या पद्धतीनं बीजेपीचा ऱ्हास करत आहे, म्हणजे एवढी मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी ती स्वतः त्याच्या दबावाला बळी पडत आहे आणि इथं भारतीय जनता पार्टीचं जे आज नुकसान झालेलं आहे त्याला ते स्वतः जबाबदार आहे। रवी राणा यांनी कमळ विरोधात उमेदवार दिले, त्यामुळे आता नैसर्गिक युती राहिली नाही। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय। विरोधात कोणी काम करत असेल तर शेवटी पक्ष मोठा आहे। बावनकुळे यांनी नवनीत राणा यांना प्रत्यक्षपणे का होईना हा इशारा दिला। भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे। ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे, पक्ष फार मोठा आहे। आणि कमळाविरुद्ध केलेला प्रचार हा कधीही कुणाला मान्य होत नाही। किती मोठा व्यक्ती असेल, देशातला, राज्यातला, ग्रामीणमधला, शहरामधला, तो कधीही कमळाच्या विरुद्ध प्रचार केलेला कुणालाही मान्य नाही, ते मान्य होतही नाही। तर छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस एमआयएम मध्ये राडा प्रकरण 50 जणांवर हिंसाचाराचा गुन्हा दाखल झालाय। जिन्सी पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालाय। राड्यात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर
हल्ला करण्यात आला होता। हे कार्यकर्ते या ठिकाणी संतप्त झाले होते आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेत इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हा काल हल्ला केला होता। तर या प्रकरणी आता 50 जणांवर हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला। तर पुण्यातील नाना भानगिर यांच्या गाडीवर दगडफेक प्रकरण, या दगडफेकीचा नीलम गोऱ्हेंनी निषेध व्यक्त केलाय। घटनेची तत्काळ चौकशी करा आणि संबंधित व्यक्तींवर त्वरित कारवाई करा, अशा सूचना गोऱ्हे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या। मी स्वतः देखील सीपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलते। नाना भानगिरे सुखरूप आहेत, परंतु गाडीवरती दगडफेक झालेली आहे। अशा निवडणुकीच्या वेळेला एका बाजूला आदर्श आचारसंहितेचा आग्रह निवडणूक आयोग आणखीन समाजातल्या शासनातल्या सगळ्या यंत्रणा करत असतानाही शहर अध्यक्षांवरती अशा प्रकारची त्यांच्या गाडीवरती दगडफेक व्हावी ही अत्यंत खेदजनक आणि चिंता वाढवणारी बाब आहे। तर अमरावतीत राजेश वानखडेंची जीभ घसरली आहे। आंदोलनात प्रकल्पाच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना शिवराळ भाषा वापरण्यात आली। वानखडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। वेतनासाठी प्रकल्पाबाहेर कामगारांचं हे आंदोलन सुरू होतं आणि यावेळीचा हा संपूर्ण प्रकार घडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।